नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज तुम्हाला गावठी दुधाच्या सायीपासून कसं तूप बनवलं जातं, एकदम गावठी तूप ते दाखवतो आणि एकदम प्युअर, एकदम नॅचरल असं हे तूप बनतं. तर इथे आपली जी साय आहे 1 ते 2 आठवडे साठवून ही साय जमा केलेली आहे. तर थोडक्यात काय तर साठवलेले आहे आणि आता ही मिक्सरला लावणार. ते बघा साईडला लोणीसुद्धा आलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे बनवलं जातं. तर आमच्याकडे आम्ही घरी पण गावठीच दूध वगैरे आणतो. तर अशा पद्धतीने हे बनवलं जातं आणि गावठी दुधाला साय खूप छान येते. तर चांगली साय यायची असेल ना, तर छान मंद आपल्या चुलीवरती जरी ठेवलं तर अजिबात नाही हे नाही करा आग वगैरे करायची नाही. मंद ठेवायचं त्याच्यावरती साय खूप छान येते. मी तुम्हाला दाखवीन नक्की. तर अशा पद्धतीने हे 1 ते 2 आठवडे जी साय साठलेली आहे ना, तिचं आता आपण तूप बनवणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल चॅनल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता ना हे मिक्सरला लावून घेणार आहोत. पहिलं एक लावून झालेलं त्या साईडला तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने लोणी आलेलं आहे आणि त्याच्याबरोबर खाली सगळं ताक आलेलं आहे. तर हे बघा किती कलर बघा किती मस्त आलेला आहे. एकदम असा पिवळा कलर बघायला मिळेल कारण की हे गावठी गाईचं दूध आहे त्याच्यापासून तयार झालेलं आहे ते आपण मिक्सरला लावतोय. तर अशा पद्धतीने हे तूप बनतं आणि तुम्हीसुद्धा ही पद्धत वापरू शकता. मिक्सरला लावून ना भारीत भारी तुम्हाला मी सांगते एका मिनिटात 1 मिनिटं पण लागत नाही. अर्धा मिनिट तुम्ही पकडलात ना, तर मस्तपैकी आपलं जे साई आहे ना तिचं रूपांतर ह्याच्यामध्ये होतं म्हणजेच लोणीमध्ये. तर मिक्सरला लावून एकदम भारी. आता काही जण आधी बघा आधीची पद्धत काय होती, की ना जे काही साय आहे ते घुसळून वगैरे तूप वगैरे काढायचे. म्हणजेच काय तर लोणी काढायचे. पण आता हे मिक्सरला लावून पण इझिली येतं, लगेच येतं. तर तुम्हाला मी पुढे दाखवते. म्हणजे मिक्सरमध्ये जर तुम्ही लावलत ना, तर तुमचं काम म्हणजे काही टाईम असतं ते पण कमी लागतो आणि पटकन जे काही साई म्हणजे जो काही लोणी आहे ना, तो पटकन येतो. तर अशा प्रकारे मी तुम्हाला आता दाखवते बघा. हे छानपैकी लोणी आलेलं आहे आणि कलर बघा गावठी आहे एकदम. आता बाजारामध्ये जे तूप वगैरे मिळतात ना, त्यांचा कलर बघितला तर वरून तुम्हाला तसाच दिसेल. पण त्याच्यामध्ये खूप सारी भेसळ असते. पण हे घरच्या घरी बनतं आपलं आणि बघितलं तर कलर खूप भारी आलेला आहे. तर हे आता आपल्याला थोडं लावून झालं. गार आहे त्याच्यामुळे पटकन अजून आलेलं नाही. खूप जर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलं असेल ना, तर 1-2 तास आधीच ठेवायचं जेणेकरून पूर्ण गार झालं की छानपैकी येतं. तर हे थोडं गार झालं ना, की आपण काढणार. पहिलं बघा किती मस्तपैकी आलेलं आहे लोणी बघा. तर हे पूर्ण धुवून वगैरे नंतर मग आपण लोणी साईडला काढून कढवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हे जे काही तूप आहे ते बनतंय बघा. थोडं गार झाल्यानंतर मी मिक्सरला लावलं आणि हे बघा मस्तपैकी आलेलं आहे. लोणी बघा किती मस्त एकदम घट्ट-घट्ट आलेलं आहे. तर आणि आता कसं गाईंना म्हणजे कोकणामध्ये कसं आहे गाईंना चरवलं वगैरे जातं आणि आता हिरवं गवत आहे त्याच्यावरती खूप चांगलं दूध देतात आणि ही सगळी साय बघायला मिळते. तर मी नक्की तुम्हाला दाखवेन चुलीवरती मंद आचेवरती खूप छान साईला म्हणजे करा खूप छान येते. तर इथे मी याचं काढून झालेलं आहे. आता त्याला धुवून वगैरे आपण घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याकडे हे तूप जे काही लोणी वगैरे ते काढलं जातं. आता तूप आणि जे काही ताक आहे ते साईडला करणार. ते बघा असा गोळा बनवला जातो. आता हे जे ताक आहे ना त्याची कढीसुद्धा बनवली जाते आणि ना त्याचं पनीरसुद्धा काढलं जातं. जर तुम्हाला पनीर काढायचं असेल ना तर त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आपोआप पनीर साईडला होतं. तर थोडं कडवट असतं कारण की ही जी साय असते ती आपण आठवडाभर 1-2 आठवडे तशीच साठवून ठेवतो. त्याच्यामुळे थोडा कडवटपणा येतो. त्याच्यामुळे जे लोणी जे आलेलं असतं ना, ते आपण आता धुवून घेणार आहोत. तर असं हे सगळं एक गोळा करायचा आणि नंतर मग छान धुवून घ्यायचं. 1 ते 2 वेळा धुवायला लागतं. एकदम घट्ट-घट्ट ताक तुम्हाला बघायला मिळेल आणि मस्त असं लोणीसुद्धा वरती तरंगताना बघायला मिळेल. तर हे आता आपण छानपैकी कढवून घेणार आहोत. तुम्ही जेवढं चांगलं कढवाल ना, तेवढं एकदम अस्सल गावठी तूप तयार होतं आणि आपण याच्यामध्ये काही टाकणार नाही आहे. हे बघा असं छान धुवून घ्यायचं जेणेकरून जो काही कडवटपणा आहे ना, तो सगळा निघून जाईल त्यासाठी. तर इथे छानपैकी आपण 1-2दा छानपैकी धुवून घेणार आहोत आणि डायरेक्ट मग कडवायला ठेवणार आहोत. तर असं हे तूप बनतं आमच्याकडे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा ही पद्धत वापरा. आणि जर तुम्ही घुसळत वगैरे असाल त्यापेक्षा जर तुम्ही मिक्सरला लावलीत ना साय, थोडं पाणी आणि थोडं साय लावलीत ना, तर ते एकदम परफेक्ट लोणी आहे ना, एकदम वरती तरंगेल आणि ताक जे असेल ते खाली राहील. तर अशा पद्धतीने छानपैकी बघा आता हळू आहे ना ताक म्हणजे आपली जे काही लोणी आहे ना, तो वितळायला सुरुवात झालेला आहे. कलर बघा किती मस्त आलेला आहे एकदम. तर गावठी जे काही साय असेल ना, त्याचा कलर बघा असाच तुम्हाला बघायला मिळेल. तर आता हे छानपैकी उकळून झालं ना, की आपण डब्यामध्ये भरणार आहोत. तर अशा पद्धतीने आमच्याकडे हे काढलं जातं आणि मोस्टली सगळेजण आमच्याकडे गावठी दूध वापरतात त्याच्यामुळे साय पण खूप चांगली येते
आणि त्याच्यापासून आपल्याला तूप पण मिळतं. तर अशा पद्धतीने घरच्या घरी हे तूप मिळतं आणि गावठी तूप बघायला गेलात तर महाग मिळतं खूप. हे बघा छानपैकी कडून झाल्यावर कलर बघा किती येईल. अजून हा कळायला लागेल जेणेकरून खाली जे काही वरती जे काही तरंगतंय ना ते पूर्णपणे काळं पडेल आणि जे तूप असेल ते वरती येईल. तर अशा पद्धतीने हे बघा तूप मस्तपैकी तयार होतं आहे. तर अशा पद्धतीने हे तूप होतं. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल चॅनलवर तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने छान ढवळून वगैरे घ्यावं लागतं आणि अशा पद्धतीने आपलं जे तूप आहे ते रेडी आहे बघा. उकळी वगैरे यायला सुरुवात झालेली आहे बघा. तर असं फेस वगैरे आलं ना की समजून जायचं की बऱ्यापैकी आपलं जे तूप आहे ते आता रेडी झालेलं आहे. तर यात आपण भरून घेणार आहोत. गार झाल्यावर थोड्या वेळाने तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा भरून मस्तपैकी झालेलं आहे आणि अशा पद्धतीने छानपैकी आपण भरलेलं आहे. ह्याच्या खाली आधीचं पण आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडं येल्लोइश बघायला मिळेल. त्याच्यानंतर हे भरलेलं आहे. तर हे घरच्या घरी आमच्याकडे असं गाईचं दुधाचं म्हणजे गावठी दुधाचं असं तूप निघतं आणि एकदम प्युअर. आता हे गार झालं ना की पूर्ण कलर बघा पूर्ण असा येल्लोइश कलर येईल त्याला. तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही पद्धत आवडली तर तुम्हीसुद्धा असंच छानपैकी घरच्या घरी असं तुम्ही गाईच्या दुधापासून, गावठी दुधापासून किंवा बाजरी दुधापासून तुम्ही असं छानपैकी तूप काढू शकता. चला बाय बाय.